गट सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, त्याचबरोबर प्रमोदजी टाले, शंकर जमदाडे, विकास परशुराम गायकवाड, मीना अळिंग, सुचित्रा स्वामी, संतोष रोकडे या सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. जनसुराज्य पक्षाचे अरविंद घुडेवार, आपल्यालाही विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. आज या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आठवले गट, त्याचबरोबर पीआरपी, बहुजन विकास आघाडी, जेएसएस, आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, आरपीआय खरात गट, शिवसंग्राम, प्रहार या सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या सर्वांचं मनापासून स्वागत. काही क्षणातच आपण या महामेळाव्याला प्रारंभ करणार आहोत. या मेळाव्यासाठी या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आग्रहाची कळकळीची विनंती आहे, जे स्टेजच्या उजव्या बाजूला बहुसंख्येने उभे आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण मागे जाऊन बसून घ्यावं. अजूनही खुर्च्या रिकाम्या आहेत, कृपया सर्वांनी बसून घ्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर ईश्वर वाघमारेजी, आपल्यालाही विनंती आहे, आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. कृपया सर्व कार्यकर्त्यांनी मागे जाऊन बसून घ्या. सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय किसनजी कथोरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांनाही विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावं. सन्माननीय मंदाताई म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय, त्यांनाही विनंती आहे, कृपया आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. उजव्या बाजूला जे कार्यकर्ते बहुसंख्येने उभे आहेत त्यांना विनंती आहे, पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे, कृपया समोरच्या सभागृहामध्ये डाव्या बाजूला खूप खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण सर्वांनी कृपया बसून घ्या. उपस्थित सर्व कार्यकर्ते जे या ठिकाणी उभे आहेत त्यांना आग्रहाची कळकळीची हात जोडून विनंती आहे, आपण लवकरात लवकर मागच्या बाजूला रिकाम्या खुर्च्यांवरती बसून घ्या. कारण अजूनही बहुसंख्येने कार्यकर्ते येणार आहेत. स्टेजच्या उजव्या हाताला आणि प्रवेशद्वारावरती कृपया स्वयंसेवक खूप झालेले आहेत, कृपया आपण मैदानात बसून घ्यायचंय. सांगितलंय महायुतीच्या या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी या सभास्थानी यायला जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे, कृपया प्रवेशद्वार मोकळं ठेवा. त्याचबरोबर उजव्या बाजूला बहुसंख्येने अनेक कार्यकर्ते अजूनही उभे आहेत. मागच्या बाजूला अजूनही काही खुर्च्या आपल्याला दिसत आहेत, कृपया सर्वांनी मागे जावं, बसून घ्यावं. कृपया एकाच जागी गर्दी करून कोणी उभं राहू नका, त्यानं आत येणाऱ्या अन्य कार्यकर्त्यांचा मार्ग अडतोय.
कृपया आपण सर्वांनी सहकार्य करूया. सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, कृपया आपण मागच्या बाजूला पुढे सरकत राहा, ज्यामुळे या सभास्थळी येणाऱ्या अन्य कार्यकर्त्यांचा मार्ग मोकळा होईल. कुणी प्रवेशद्वारावर जास्त वेळ थांबू नका. सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या सर्व पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा बहुसंख्येनं आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत. एक मिनिट. या कार्यकर्ता मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर आणि त्याचबरोबर बहुसंख्येने उपस्थित सर्व पक्षांचे कार्यकर्ते, या सर्वांचं या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात मनापासून स्वागत. या ठिकाणी आजच्या या महामेळाव्याचा प्रारंभ भारत मातेला वंदन करून, त्याचबरोबर भारतरत्न संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर शाहू महाराज, यासोबतच अटल बिहारी वाजपेयी, यशवंतरावजी चव्हाण, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमांना वंदन करून, या सर्व पुण्यश्लोकांचं स्मरण करून आपण या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला प्रारंभ करतो आहोत. सह्याद्रीचा सिंह गर्जतो महाराष्ट्र माझा असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचं हे सार्थ वर्णन भारताला आदर्शवत आहे आणि भारताला दिशादर्शकही आहे. हे महाराष्ट्राचं संपूर्ण भारतवर्षातलं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि या अनुषंगानं महाराष्ट्राचं गीत हे आपण आपल्या महाराष्ट्र गीताला राज्य गीताचा दर्जा देऊन खऱ्या अर्थानं आपण आपलं राज्य प्रेम व्यक्त केलेलं आहे. आपल्या या मेळाव्याचा प्रारंभ सुद्धा या राज्य गीतानं होतोय. न सांगता आपण सारे आवर्जून या राज्य गीताच्या सन्मानार्थ उभे राहिलात, याबद्दल आपणा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. करूया राज्य गीतानं या महामेळाव्याचा प्रारंभ.
इतक्या बहुसंख्येनं उपस्थित सर्व पक्षांचे कार्यकर्ते एक दिलानं या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या या सर्व उपस्थित कार्यकर्त्यांसाठी म्हणजे आपल्यासाठी. आणि त्याच वेळेला या व्यासपीठावरती सर्व पक्षांचे पदाधिकारी आमदार उपस्थित आहेत. या सर्वांचं देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. या सर्व उपस्थितांना विनंती आहे, आपण एकदा आपल्याच जागी उभं राहून आपल्या बाजूच्याचा हात आपल्या हातात घेऊन तो वर करून खऱ्या अर्थानं आपण एक दिलानं या ठिकाणी उपस्थित आहोत हे सर्वांना दाखवून देऊ. आणि एवढ्या बहुसंख्येनं हा महायुतीचा जो मेळावा या ठिकाणी आपण घेतलाय, हा नुसता मेळावा नाही तर हा महामेळावा आहे आणि तो यशाच्या दिशेने जाणार आहे याची खऱ्या अर्थानं ग्वाही आपण सर्वांना देऊया. सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावं. आपणा सर्वांना हे माहीत आहेच की अवघ्या 8 दिवसांवरती अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. त्यामुळं त्याच्या आधी 8 दिवस आपण या महायुतीच्या या मेळाव्यामधून खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवतो आहोत. एकदा जोरदार घोषणा करूया आपण, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, भारत माता की, वंदे भारत माता की, वंदे भारत माता की, वंदे. उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत. आणि या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांनी खऱ्या अर्थानं या मेळाव्याच्या आयोजनाची धुरा सांभाळली त्यापैकी त्या समन्वयकांमध्ये आमदार निरंजनजी डावखरे साहेब हेही एक आहेत. त्यांना विनंती आहे, आपण या निमित्तानं प्रास्ताविकपर आपलं मनोगत व्यक्त करावं, सर्वांना संबोधित करावं. ऍडव्होकेट निरंजन डावखरे. बोलो जय श्रीराम. नाही 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 नाही, जोरात आवाज आला पाहिजे. ज्या लोकांचं या 22 तारखेला राम मंदिराचं लोकार्पण होत असताना पोटात दुखतंय, त्या विरोधी मानसिकतेसाठी पूर्ण ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये हा जयघोष झाला पाहिजे. बोलो जय श्रीराम. त्या कोपऱ्यातनं जय श्रीराम, या कोपऱ्यातनं जय श्रीराम. भारत माता की, वंदे. मी या महायुतीच्या मेळाव्याला सर्वप्रथम तर महायुतीचे सर्व घटक पक्ष यांचे मनापासनं सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आभार व्यक्त करतो की अतिशय कमी वेळामध्ये आपल्याकडे निरोप गेल्यानंतरही फार मोठ्या संख्येने या इकडे आपले कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत. आणि आपण सगळेजण या इकडे महायुतीच्या खऱ्या अर्थाने आपली शक्ती दाखवण्यासाठी जमलोय. या ठाणे जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ येतात आणि या 3 लोकसभा मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते या इकडे एक दिलाने एक ताकदीने उभे आहेत. याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मोदीजींना आपल्याला 400 खासदार घेऊन निवडून द्यायचंय, त्याच्यामध्ये ठाण्याचे 3 खासदार हे आपण निवडून देऊ, हे स्पष्टपणे चित्र याच्यामधनं स्पष्ट होत आहे. केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब यांचंही मंचावरती आगमन झालं. मी त्यांचं या मंचावरती स्वागत करतो आणि माननीय कपिल पाटील साहेबांना आसनस्थ होण्यासाठी विनंती करतो. यावेळेस आपल्याला घोषणा एकच द्यायची आहे, अब की बार 400 पार. मी बोलीन अब की बार, तुम्हाला पुढे बोलायचंय, पुढे बोलायचंय. अब की बार, अब की बार और फिर एक बार. धन्यवाद. आणि ह्याच्यामध्येच खऱ्या अर्थाने महायुतीची आपली ताकद आणि संदेश हा स्पष्ट होत आहे. मला कल्पना आहे की जे आपले प्रमुख वक्ते आहेत यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय आणि त्याच्यामध्ये
आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार जास्त वेळ न घेता मी माझ्या वाणीला या इकडे विराम देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद निरंजनजी. आणि यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर ईश्वर वाघमारे यांना विनंती आहे, या निमित्तानं आपण सर्वांशी संवाद साधावा. भारतरत्न या देशाचे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता सावित्रीबाई फुले यांना प्रथम अभिवादन करतो. आणि आज आपण या ठाणे शहराच्या मध्यवर्ती नगरीत का जमलोत त्याच्यासाठी उपस्थित असलेले मंचकावरील केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, सर्व मंचकावर उपस्थित असलेले सर्व आमदार, जिल्ह्याचे अध्यक्ष, पदाधिकारी, राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, समोर माझ्या बसलेल्या माता भगिनी, बंधू आणि सगळ्यांना मानाचा जय भीम. मी एकदा आपल्या सर्वांना मी घोषणा देतो, आपण सगळ्यांनी घोषणेत साथ द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज जोरात आला पाहिजे. आपण 3 लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख कार्यकर्ते आहोत आणि आपली ताकद प्रचंड आहे आणि आपल्याला फार मोठा पल्ला पार करायचा आहे. त्यामुळे एवढ्या आवाज फुसका, हळू आवाज नाही पाहिजे, आपटी बॉम्ब पाहिजे जोरात. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा आणि या देशाचे शाहीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, आपण ज्यांना देशाच्या 3ऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून पाहतो त्या मोदीजींचा विजय असो, देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा, महाराष्ट्राचे आणि आमच्या ठाण्याचे सुपुत्र आणि संपूर्ण गेल्या 1.5 वर्षात गतिमान सरकार कसं असतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण आणि ते घेऊन जाणारे सर्वांचे मोठे महत्वाचे आमच्या ठाणे वाघ, माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं ज्यांच्याकडे आमचे असे अजितदादा, माननीय रामदास आठवले साहेब यांना बी मानाचा जय भीम. मी आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये, त्याचबरोबर विधानसभेमध्ये आणि त्याच्या पुढे जाऊन महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत पर्यंत आपण सगळ्यांनी एक दिलानी, एक विचारांनी, एक मनाने राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला मेळावा आहे. त्यातून आपण एक आपल्याला आपल्यामधील जी काय जरी आहे, एक जो विचाराची जरी असेल, पहिली सगळ्यात महत्वाची विचाराची जरी आहे, ती आपण संपूर्ण आपण एक विचाराने, एक दिलाने या मंचावर उपस्थित आहोत. आज विचार करा, गेल्या काही दिवसापूर्वी आपण कोण कुठे होतो, पण आज आपण सगळं एकाच विचाराने, एका विषयाने, एका दिलाने इथे आलेलो आहोत. मी त्याबद्दल मी सगळ्यांचं आणि खास करून आयोजक आमचे नरेशजी मस्के, निरंजन डावकरजी आणि नजीब मुलाजी यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यांनी ठाणे शहरात एक महत्वाची भूमिका पार पडली आणि सगळ्याला एकत्र घेऊन आपण पुढे चाललो.
हाच एकोपा कायम आपण सगळ्यांनी ठेवायचा आहे. आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या ठाण्याची लोकसभा, भिवंडीची लोकसभा आणि त्याचबरोबर कल्याणची लोकसभा या आपल्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे. एवढी खुणगाठ लक्षात ठेवा. मी जास्त आपला वेळ घेणार नाही, कारण मंचावर खूप मोठे मोठे नेते आहेत. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, फक्त 3 पक्ष युती होते. आरपीआय फॅक्शन जर त्यात आला त्याला महायुती म्हटले जाते. त्यामुळे महायुती बळकट करण्यासाठी रिपब्लिकन पक्षालाही आणि आपल्या इतर आणखीन पण त्या जिल्ह्यात असणारे जे नेते आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि त्यांनाही तेवढाच सत्तेचा वाटा द्या. एवढं मी बोलतो. सत्तेचा वाटा दिला तर रुसवे फुगवे राहत नाही, मनात दुरावा राहत नाही. मनातील दुरावे कमी करायचे असतील तर एक दिलाने एक विचारी सत्तेचाही वाटा सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एवढीच आपल्याला विनंती करतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाघमारे साहेब. या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ आणि स्टेजच्या उजव्या बाजूला अनेक कार्यकर्ते अजूनही उभे आहेत. कृपया आपण थोडं पुढे सरका, म्हणजे येणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा जागा उपलब्ध होईल. कृपया पुढे सरकत राहा. आज या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी या व्यासपीठावरती सर्व मान्यवर बसलेले आपल्याला दिसत आहेत आणि सर्व पक्षांचे पदाधिकारी आपल्याला बसलेले दिसत आहेत. त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा महायुतीचा महामेळावा ठरतोय, याचा प्रत्येकाला इथे सार्थ अभिमान वाटतोय. आज या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या संपूर्ण मेळाव्याचे जे समन्वयक आहेत त्यापैकी एक ऍडव्होकेट निरंजन डावखरे साहेब यांना विनंती आहे आपण केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांचं स्वागत करावं. समन्वयक निरंजनजी डावखरे साहेब, नरेशजी म्हस्के, त्याचबरोबर आनंद परांजपे या तीनही समन्वयकांना विनंती आहे आपण कपिल पाटील साहेबांचं स्वागत करावं. सन्माननीय कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. तीनही समन्वयकांच्या वतीनं त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. आणि या संपूर्ण व्यासपीठाचं स्वागत म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्येष्ठ गणेशजी नाईक साहेब यांचं स्वागत, हे संपूर्ण व्यासपीठाचं स्वागत आहे. त्याचा स्वीकार प्रातिनिधिक स्वरूपात गणेशजी नाईक यांनी करावा. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण व्यासपीठासाठी. व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात पीपल्स रिपब्लिकन पार्टी याचे कवाडे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले यांना विनंती आहे आपण आपला सर्वांशी संवाद साधावा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान केलं अशा तमाम क्रांतिकारकांना प्रथमतः अभिवादन. आजच्या या विचारमंचावर उपस्थित असलेले दिल्लीपासून इथपर्यंत सर्व सन्माननीय उपस्थित असलेलं संपूर्ण सभागृह, आज या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 36 मेळावे होत आहेत. महायुतीचे सर्वात मोठा घटक जवळपास 15 पक्ष आणि आमचे सर्व शिलेदार यांचा आज महामेळावा आज या ठाणे शहरामध्ये जेव्हा होतो तेव्हा या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या सर्व पक्षाच्या, सर्व घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना जी आज उर्मी मिळणार आहे, आज इथे या मेळाव्याच्या निमित्तानं
जी उर्मी आज लोकांमध्ये येईल त्या उर्मीने निश्चितच येणाऱ्या लोकसभेमध्ये या ठाणे जिल्ह्याचे तिन्हीच्या तिन्ही खासदार आम्ही 100% निवडून आणू एवढी आम्ही ग्वाही देतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये 400 पार हा जो आपलं जे ध्येय आहे ते पार पाडण्याचं उद्दिष्ट आज निश्चितपणे आपण या महामेळाव्याच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांनी दाखवून द्यायचंय. या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले, या ठाण्याचे शिलेदार जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून रिपब्लिकन चळवळीचं काम करत होतो. गेल्या 70 वर्षात काँग्रेसने आम्हाला काहीच दिलं नाही. काँग्रेसने श्रीरामाला धुडकारलं, तेव्हा आमच्यासारख्या सर्व गरीब सर्व नेत्यांना का नाही धुडकारलं? ही चळवळ मारण्याचं काम, रिपब्लिकन चळवळ मारण्याचं काम जर केलं असेल तर ते काँग्रेसने केलेलं आहे. आणि म्हणून एक गतिमान विकास, या महाराष्ट्राचा विकास जर करायचाच असेल तर एकनाथ शिंदेशिवाय आम्हाला पर्याय नाही, हा विचार घेऊन आम्ही या महायुतीमध्ये सामील झालो. वाघमारे मगाशी बोललेत की आम्हाला वाटा नाही मिळाला सत्तेचा. काही हरकत नाही, तुम्ही वाटलं तर द्या, नाही वाटलं तर नका देऊ. परंतु रिपब्लिकन चळवळीतली दलित गोर गरीब जनतेवर जर अन्याय होत असेल तर तो दूर करण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं पाहिजे. आज मंत्री महोदय आहे तिथे, इथे आमदार आहेत, यांना निश्चितपणे माझी एक विनंती आहे की यांनी या सर्व गोर गरीब दलित पीडित आदिवासी जी जनता आहे ज्यांच्यावर अन्याय जर होत असेल तर ते दूर करण्याचं काम या महायुतीच्या माध्यमातून झालं पाहिजे. येणाऱ्या लोकसभेमध्ये तिन्ही खासदार निवडून आणण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्ष पूर्ण ठाणे जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज मी ते पूर्णपणे तयारीनिशी उतरणार आहेत आणि निश्चितपणे तिन्ही खासदार आमचे निवडून येतील. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभा सुद्धा, विधानसभेमध्ये आपलं पूर्ण सरकार, बहुमताचं सरकार पुन्हा बसेल असं मी विश्वास व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी गुलाबचंदजी दुबे यांना विनंती आहे आपण संवाद साधावा. सर्वप्रथम इस महाराष्ट्र की पावन भूमि छत्रपति शिवाजी महाराज, वीर सावरकर, बाबा साहब अम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फूले, नामदेव संत जैसे ऋषियों देशभक्तों की तपोस्थली इस महाराष्ट्र के पावन भूमि पे, इस राष्ट्र के दक्षिण के सागर के तट पे एकमेव मर्द मराठा हिंदू अस्मिता शक्ति के प्रतीक हिंदू हृदय सम्राट माननीय बाला साहब ठाकरे के चरणों में शत शत प्रणाम. इस थाने जिले के जर्रा जर्रा जिसका गवाही देता हो ऐसे हम सबके प्रणेता स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहब और हमारे इस मंच पर मंचासीन महाराष्ट्र के गौरवमय अभिव्यक्ति एक साथ सबका वंदन अभिनंदन करते हुए इस मंच परिसर में विशेष करके ये जो हमारी माताएं और बहनें जो बैठी हैं, इनके लिए सम्मान मेरे महाराष्ट्र से लेकर के राष्ट्र के सभी भद्र पुरुषों ने जो संदेश दिया, जो हमारा सनातन धर्म कहा, इन नारी जात का दूसरा नाम सृष्टि का सृजन और पुनरावृत्ति है. जिस जात समुदाय संगठन परिवार और धर्म के बीच इन नारी जात का मान सम्मान नहीं होता, यह परिवार समुदाय संगठन व्यवस्थाएं कुनबा परिस्थिति का शिकार बन जाता है. इसलिए इनकी रक्षा तीन अवस्थाओं में करना नितांत आवश्यक है. बाल्यावस्था में पिता करे, युवावस्था में पति करे, वृद्धावस्था में पुत्र करे. यही सनातन धर्म है और यही राजधर्म भी कहता है. मेरे मित्रों, केंद्र से लेकर के या यूं कह लीजिए राष्ट्र से लेकर के महाराष्ट्र लाड़की योजना से लेकर के आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महिलाओं के प्रति आरक्षण, इस परिपाटी को लेकर के जो मान सम्मान दिया गया वह राष्ट्र महाराष्ट्र कभी भूला नहीं जा सकता है. मैं धन्यवाद देना चाहूंगा आदरणीय नरेंद्र मोदी जी को, धन्यवाद देना चाहूंगा महाराष्ट्र सूबे के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब को. हमारे इस मंच पर मंचासीन
भिन्न भिन्न दलों से नहीं बल्कि कहिए कि महायुति की शक्ति के प्रतीक मैं इन लोगों के सामने बाल्यावस्था से लेकर के इनके बीच झंडा और डंडा लेकर के चलता रहा शिवसेना का विगत 36 वर्षों से। मैं आदरणीय श्री गणेश नाइक जी को प्रणाम करना चाहूंगा। इन लोगों के सानिध्य में रहकर के एक ही चीज मुझे समझ में आया, यदि इस राष्ट्र में महाराष्ट्र मजबूत होगा तो राष्ट्र स्वयं में मजबूत होगा। इसका सबसे बड़ा उदाहरण प्रतीक कि जब कोई दल महागठबंधन के रूप में जब न्याय यात्रा का रास्ता कदम चलना सीखा तो वहां से महाराष्ट्र से एक इतना बड़ा विचार में बदलाव हुआ आज मिलिंद देवड़ा के रूप में। अब इसके बाद उनको सोचने की पारी आई कि मुझे क्या सोचना चाहिए, क्या विचार करना चाहिए। मैं सभी हिंदी राष्ट्र से सब लोगों से मेरे तरफ से एक मशवरा है कि न्याय यात्रा तो वहां से शुरू होनी चाहिए कि समग्र राष्ट्र से एक ही इस झंडा को लेकर के इतने 500 वर्षों के बाद हमारे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जी का जन्म अवतरित हो रहा है। न्याय यात्रा तो है कि एक राष्ट्र के एक एक प्रांत से इस भगवा झंडा लेकर के जय श्री राम का नारा उद्घोष करते हुए हम लोगों को अयोध्या पहुंचने की पारी है, जो कि आज से प्राण प्रतिष्ठान का वैदिक रीति रिवाज के साथ सनातन धर्म के परंपरा के अनुसार अयोध्या में प्राण प्रतिष्ठान का वह परंपरा शुरुआत हो चुका है। ऐसे में न्याय यात्रा निकाला जा रहा है। आज आप लोगों के एक ही कार्यकर्ताओं सम्मेलन के बीच आप इस मंच से ज्यादा बुद्धिजीवी हैं, विशेष करके महिलाओं के प्रति यह एक संदेश है, एक मशवरा है, संभाषण की बात नहीं है। अब हम लोगों को 2024 का इस दहलीज के ऊपर बिगुल बच चुका है। इस देश को विकास की तरफ, इस देश को आगाज की तरफ किस तरह हम लोगों को ले जाना है, सृष्टि का सृजक होने के नाते आप लोगों को यह तय करना होगा। मेरे मित्रों, जिस तरह से विगत 2.5 वर्ष पहले महाराष्ट्र अपने ही राज्य को दिशा देने से भूल गया था, वह चाहे नेतृत्व किसी के हाथ में हो, आज हम लोगों को भूल नहीं करनी है। आदरणीय एकनाथ शिंदे जिस ढंग से एक अथक प्रयास करके या भगीरथ प्रयत्न करके जिस तरह से गंगा को इस धरा पर लाने का प्रयास किया है, हम सबकी नैतिक जिम्मेदारी बनती है इस महायुति के नेतृत्व में हम सब अपने समय का सदुपयोग करते हुए राष्ट्र निर्माण में 2024 लोकसभा में अपने आवाज को बुलंद करना नितांत आवश्यक है। इसलिए राष्ट्र मजबूत होगा तो महाराष्ट्र मजबूत होगा। बस इन्हीं चंद शब्दों के साथ मैं अपने इस भावों को व्यक्त करते हुए इतना ही राष्ट्र के नाम पर संदेश देना चाहता हूं कि सभी को अपना मजहब प्यारा, सभी को प्यारा है भगवान, गीता, कुरान, शबद, बाइबिल, सबसे प्यारा देश महान, जात धर्म महफूज हो सबका, फलो फूलो रहो आबाद, मगर हिंद में इस महायुति का जिंदाबाद हो जिंदाबाद, जिंदाबाद हो जिंदाबाद। समय सीमाओं का मर्यादा के सीमित रहकर अपने वक्तव्यों को विराम देता हूं। जय हिंद, इसलिए यह हिंदवी राष्ट्र है। जय महाराष्ट्र, इसलिए यह कर्म भूमि रूपेण मां यशोदा आर्थिक राजधानी है। जय उत्तर प्रदेश, हम इसलिए कहना चाहेंगे कि इस 2024 लोकतंत्र के उस उच्चतम मंदिर में जाने का रास्ता उत्तर प्रदेश से ही शुरू होता है। इसलिए मैंने जय उत्तर प्रदेश कहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश। यानंतर पुढचे वक्तेही आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत, परंतु तत्पूर्वी या मेळाव्याच्या प्रारंभीच आपण 8 दिवसांनंतर घडणाऱ्या एका घटनेचा जिक्र केला होता। ती घटना म्हणजे अयोध्येमध्ये साक्षात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत, त्यांचे प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय विनयजी सहस्रबुद्धे यांना विनंती आहे, आपण सर्वांना श्रीराम शपथ द्यावी। शपथ घेण्यापूर्वी एकदा रामाचा जय जयकार करू। सियावर राम
रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री रवी चव्हाण, अन्य सर्व ज्येष्ठ मंडळी आणि उपस्थित ठाणेकर आणि केवळ ठाणेकर नव्हे तर कल्याण, भिवंडी सारख्या दूरदूरच्या गावातून आलेले सर्व तमाम कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज माझ्यासमोर या मासुंदा तलावाच्या तीरावर मी बघतोय तो एक अभूतपूर्व संगम आहे। हा भीमशक्ती शिवशक्तीचा संगम आहेच, पण त्यात आनंद शक्ती पण मिळाली आहे आणि त्यामुळे ती आता अजित शक्ती पण झालेली आहे। आणि एवढ्या सगळ्या शक्ती एकत्र येतात त्यावेळी त्या शक्तीचं नाव होतं रामशक्ती। आणि म्हणून ही रामशक्ती म्हणजे आपल्या राष्ट्रशक्तीचं दुसरं नाव आहे। पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, त्या संविधानाची जी पहिली प्रत संसदेला समर्पित झाली, ती प्रत उघडल्यानंतर पहिल्यांदा जर काही समोर येत असेल तर ते प्रभू रामचंद्राचं चित्र आपल्या समोर येतं। आणि म्हणून ही सगळी रामशक्ती, राष्ट्रशक्ती, ज्यामध्ये भीमशक्ती, शिवशक्ती, आनंद शक्ती आणि अजित शक्ती देखील आहे, एवढा मोठा हा शक्ती संच या ठिकाणी उपस्थित आहे। आणि म्हणून संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळेजण पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्याकरताचं एक वचन, रामाचं जसं वचन होतं तसं वचन भारतीय जनतेला देण्याकरता ही राम प्रतिज्ञा घेतो आहोत। आपण सगळ्यांनी उभं राहून आपला हात पुढे करून ही प्रतिज्ञा घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। आम्ही महाराष्ट्राच्या महायुतीमधील विविध पक्षांशी संबंधित सर्व कार्यकर्ते अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येस विकसित भारताचे स्वप्न साकार करून रामराज्य आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे रामवचन देशवासियांना देत आहोत। समाजातील सर्व घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। एक भारत श्रेष्ठ भारत हे आम्हा सर्वांचे सामायिक स्वप्न आहे। ते साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी सर्व सामर्थ्यासह उभे राहण्याची राम प्रतिज्ञा आम्ही घेत आहोत। एकवचनी श्री रामांना आदर्श ठेवून आम्ही देशवासियांना हे वचन देत आहोत आणि त्याचे आम्ही सदैव पालन करू। जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की। खूप खूप धन्यवाद। धन्यवाद विनयजी। आणि यानंतर सर्वांना विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावं। जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीच्या यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नामदेवजी भगत यांना विनंती आहे, आपण सर्वांशी संवाद साधावा। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची सभा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे लाडके आणि आगरी समाजाचे नेते माननीय
राज्यमंत्री कपिल पाटील साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय माजी पालकमंत्री गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माजी सिडको चेअरमन, त्याचबरोबर माजी खासदार, आमचे सर्वांचे समन्वयक या ठिकाणी आनंद परांजपे साहेब, त्याचबरोबर ज्यांनी आता शपथ दिली ते आपले आदरणीय सहस्त्रबुद्धे साहेब, त्याचबरोबर विश्वनाथ भोईर साहेब, प्रताप सरनाईक साहेब आणि आमच्या नवींबीचे विजय चौगुले साहेब, आदरणीय मंदाताई म्हात्रीताई, किसन कतोरे साहेब, डॉक्टर किनीकर, त्याचबरोबर माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागरजी नाईक, त्याचबरोबर उपस्थित, मला सर्वांची नावं घ्यायची होती परंतु आदेश आलेले आहेत, सन्माननीय व्यासपीठ ज्यांचं नाव घेतलं नसेल त्यांनी कृपया मला माफ करावं. खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्यांचं नाव आपल्या सर्वांना माहीत आहे. सर्व कोणाची इच्छा नसली तरी त्यांना दादा म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो ना, सूर्य उगवल्याच्या पहिले जे उपलब्ध आहेत लोकांच्या गाऱ्हाणे ऐकण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचं नाव आहे अजितदादा. आणि खरोखरच अतिशय प्रामाणिकपणे या महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम सुरू आहे. त्याचबरोबर माजी मंत्री आणि खासदार जे महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत सुनील तटकरे साहेब, त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन या आम्हा सर्वांना प्राप्त होतो. आज आपल्याला या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि इतर सर्व जे पक्ष एकत्र आहेत त्यांच्या वतीनं होणाऱ्या जे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे या ठिकाणी जेव्हा शिस्तीनं जे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत, उठायला म्हटल्यानंतर उठतात आणि बसायला म्हटलं तर बसतात, असे प्रामाणिक कार्यकर्ते या विभागामध्ये आपल्या ठाणे शहरामध्ये आहेत. मला तर वाटतं की या ठिकाणी खासदार प्रकाश परांजपे साहेबांच्या नंतर आनंद परांजपे साहेब या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी काम केलं. या ठिकाणी व्यासपीठावर बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी खास करून सांगतो की या ठिकाणी आपल्याला आपकी बार 400 पार, त्याच्यामध्ये आपले ठाणे जिल्ह्याचे 3 खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण गेली 10 वर्ष मोदी साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने जे कामाचा सपाटा लावलेला आहे. नुकताच आपल्या नवी शहरामध्ये अटल सेतूचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर मेट्रो त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आमचा दिघा स्टेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. असे अनेक उपक्रम मोदी साहेबांच्या माध्यमातून देशामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून देशाचं नाव पण आपल्याला राष्ट्र म्हणतो आपण, भारत राष्ट्र, परंतु आपल्या महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र. म्हणून महाराष्ट्रामधून अतिशय प्रामाणिकपणे सर्व इथले कार्यकर्ते काम करतील. आणि या ठिकाणी तिन्ही खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, आम्ही कुठंच कमी पडणार नाही. आणि म्हणून जे उमेदवार, ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाच्या उमेदवाराचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू. माझी कपिल पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे, कारण आपण आमच्या समाजाचं नेतृत्व भारत देशामध्ये करताय. नुकताच आपल्या त्या ठिकाणी माझी या ठिकाणी हा विषय जर नसला तरी व्यासपीठावर सर्व मान्यवर ज्यांनी हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सोडवतील यासाठी हा मुद्दा मी त्या ठिकाणी मुद्दा मांडतो. महाराष्ट्रामधील एकमेव जे शहर आहे त्याचं नाव नवी मुंबई, आणि सर्वच्या सर्व 100% जमीन गेलेलं शहर असेल आशिया खंडामधलं ते जे 95 गावाचं त्याचं नाव नवी मुंबई शहर आहे. परंतु तिथले प्रश्न 50 वर्ष झाले. मी सिडकोमध्ये डायरेक्टर असताना, प्रमोद हिंदूराव साहेब असताना आम्ही काही प्रयत्न केले, परंतु महाराष्ट्र शासनाकडे जेव्हा प्रस्ताव जातो त्यावेळेला काय होतं मला माहित नाही, परंतु त्याचे प्रश्न सुटत नाही. आम्ही घर बांधलं तर ते अतिक्रमण आणि इतरांनी बांधलं तर बरोबर असतं. मला तर वाटतं कपिल पाटील साहेब, भारत देशातला हा एकमेव जर ठराव पास झाला तर शासनाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण
आपण या ठिकाणी निश्चितपणे तो प्रश्न सोडवावा. त्याचबरोबर ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांचे नेते दिबा पाटील आहेत, त्यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढंच या ठिकाणी सांगतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिठ्ठी आलेली आहे म्हणून आपण शिस्तीचे प्रिय आहोत. यानंतर या जिल्हास्तरीय कार्यकर्त्या मेळाव्याच्या समन्वयकाची जबाबदारी ज्या तिघांवरती होती त्यापैकी एक शिवसेनेचे प्रवक्ते नरेशजी मस्के साहेब यांना विनंती आहे आपण सर्वांशी संवाद साधावा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांचे ठाण्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्तुतीस वंदन करून व्यासपीठावरील मान्यवर माननीय श्री केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, माननीय श्री मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, आज राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी महायुतीचे मेळावे होत आहेत. आपल्याला या युतीची ताकद महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला आज ही दिसत आहे आणि ही आपली वज्रमूठ येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्याची वेगळी ताकद दाखवून देईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 45 मेळावे आज सकाळपासून सुरू आहेत. परंतु व्यासपीठावर मान्यवर आणि जमलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वात मोठा मेळावा या आजच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या युतीच्या मेळाव्यामध्ये सर्वात मोठा मेळावा जो असेल तो या ठाणे जिल्ह्याचा मेळावा आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. सध्या राजकारणात कोणीच कुणाला दिलेल्या शब्दाची किंमत राहिलेली नाहीये. परंतु आपली जी ही महायुती तयार झालेली आहे त्यासाठी आपले 3 नेते शब्दासाठी जागणारे आणि जगणारे आहेत. यातील पहिले नाव म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. येत्या 35 वर्षामध्ये सलग 5 वर्ष कुणालाही मुख्यमंत्री राहता आले नाही. केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. हा महाराष्ट्रामधील एक रेकॉर्ड आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बद्दल जर सांगायचं म्हटलं तर एकवचनी आहेत. ते संख्याबळ असताना सुद्धा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ता त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडली. ती केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दाखातर. एवढंच नव्हे तर मातोश्री 2 यांना विशेष बाब म्हणून परवानगी सुद्धा ती दिली. ती केवळ एकनाथ शिंदे साहेब यांच्या शब्दाखातर. हे त्यांच्या एकवचनीपणाबद्दल सांगता येत नाही. एवढं सोपं काम नाहीये. मुंबई सारखी सत्ता, येणारी सत्ता, आर्थिक राजधानी आहे या देशाची, ती सोडायला वाघाचं काळीज लागतं आणि शब्द टाकणाराही वाघच असावा लागतो. आणि त्यामुळेच ती सत्ता त्यांनी सोडली. हा एकवचनीपणाचं त्यांचं उदाहरण आहे. अनेक गोष्टी देवेंद्रजी साहेबांसोबत बोलता येतील. सामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी ते नेते, इतर पक्षाच्या नेत्यांनाही देवेंद्रजींचा शब्द म्हणजे पत्थर की लकीर असं वाटतं. देवेंद्रजी म्हणजे समर्पण आणि त्याग. दुसरे एक नेते आपले आहेत ते म्हणजे अजितदादा. महाराष्ट्राचा एकच वादा म्हणजे अजितदादा. सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा माणूस, त्यांच्याकडे काम घेऊन भेटणारा माणूसच काय
फक्त अधिकारी काय, त्यांना काय सांगणार त्यापेक्षा दादा काय सांगतात हे प्राण कानात घेऊन लोक ऐकत असतात. कारण दादांचा शब्द म्हणजे अनेकांसाठी भविष्याची हमी असते. अख्खे जग जेव्हा संकटाची मालिका घेऊन तुमच्या समोर उभे ठाकते आणि आपलेच ज्यांना आपण मोठे करतो आणि ते आपल्याला पायाखाली चिरडण्यासाठी सज्ज झालेले असतात, तेव्हा फक्त शब्द पाळणारा अजितदादासारखा नेता जर पाठीशी असला तर आयुष्याचं काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला या ठिकाणी असतील. तेच याच्याबद्दल दौलत दरोडा सुद्धा त्या ठिकाणी असतील, हेच सांगू शकतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. आणि या मालिकेतील तिसरं नाव, उभा महाराष्ट्र ज्यांच्या शब्दाकरता दिलेला शब्द पाळणारे म्हणून या नेत्याचं नाव घेतोय, ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे म्हणजे झंझावात. शिंदे साहेब मितभाषी आहेत. ते खूप कमी बोलतात, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. राज्यातील नव्हे तर देशातील सगळ्यात स्फोटक जे सत्तांतर झालं ते त्यांनी घडवलं. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 50 आमदार, विद्यमान मंत्री असलेली मंत्रिपदाची खुर्ची सोडून आपल्या राजकीय भविष्याचा कुठलाही विचार न करता आमच्यासारखे कार्यकर्ते अहोरात्र इतके दिवस मेहनत केलेली पक्षाकरता आम्ही सर्वजण सोडून त्यांच्याबरोबर गेलो. की कधी कधी प्रश्न पडतो, इतके कमी बोलणाऱ्या नेत्याने हा विश्वास कसा मिळवला लोकांचा, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडतो. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला, त्याचबरोबर महाराष्ट्राला असं नेत्याचं नेतृत्व आज या ठिकाणी मिळालेलं आहे. माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची परंपरा एकनाथ शिंदे साहेबांनी जोपासली आहे. ब्रह्म विष्णू महेश हे शब्द प्रमाण म्हणून मानले जातात. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्याकरता आणि सिद्ध करण्याकरता आपले हे ब्रह्म आणि विष्णू आणि महेश रात्रंदिवस मेहनत करतायत. आपण सुद्धा त्यांच्याबरोबर सज्ज व्हायला पाहिजे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यांना आपल्याला शब्द द्यायचा आहे, तो म्हणजे 45+. आणि याकरता हा संकल्प मेळावा आहे, हा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे. राम मंदिरांचं, अयोध्यातील राम मंदिर व्हावं हे स्वप्न शेकडो करोडो या हिंदुस्थानातील नागरिकांनी पाहिलं. ते स्वप्न शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पाहिलं होतं. त्या राम मंदिराकरता पहिली चांदीची वीट देणारे ते म्हणजे आपल्या ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे साहेब. बाबरीचा ढाचा पाडणारे, त्यांच्यावरती चढणारे कार्यकर्ते असू द्या किंवा मलंगडासाठी छातीचा कोट करून लढणारे कार्यकर्ते शिवसैनिक असू द्या, हे दोन्ही कार्यकर्ते कधीच डगमगले नाहीत. कारण त्यांना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशीर्वाद होता, यांचा पाठिंबा होता. आणि तसाच पाठिंबा आणि तसंच पाठबळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. या सगळ्या नेत्यांचे, देशासाठी काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांचे आपल्यावर उपकार आहेत. आणि त्या उपकारातून उतराई होण्याची संधी आणि आपला देश तिसऱ्यांदा सुरक्षित माणसाच्या हातात सोपवण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी काम करण्यासाठी हा संकल्प मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. मित्रहो, आपण गेल्या या आठवड्यामधला 2 दिवसापूर्वीचा शुक्रवारचा आपण नाशिक, आपण ठाणे, मुंबई, पनवेल या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब आले होते. आपण त्याची सर्व चित्र माननीय खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत, मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही ती सगळ्या चॅनेलवरती, सगळ्या प्रसिद्धी माध्यमावरती पाहिलं असेल की नरेंद्र मोदी साहेबांच्या खांद्यावरून शाल सरकून जमिनीवर पडू नये म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलेली समयसूचकता, तत्परता आणि जागरूकता आपण
सर्वांनी त्या माध्यमांद्वारे पाहिली असेल. शिंदे साहेबांनी जी तत्परता ज्यावेळी दाखवली ना, त्यावेळी त्यांनी हा विचार केला नाही की मी मुख्यमंत्री आहे, खांद्यावरून सरकणारी शाल मी कशी सावरू. त्यावेळी त्यांच्यातनं दिसला तो एकमेव, तो म्हणजे कार्यकर्ता, एक शिष्य आणि एक सैनिक त्यांच्यातून दिसला. आपले नेते पंतप्रधानांच्या खांद्यावरून शालीची एवढी पडणाऱ्या शालीची एवढी जर काळजी घेत असतील, तर तुम्हाला आम्हाला मोदी साहेबांच्या हॅट्रिकची किती काळजी घ्यावी लागेल हा विचार प्रत्येक कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. आणि त्याच्याकरता हा मेळावा आहे. येणाऱ्या या 2-3 महिन्यामध्ये कोण शिवसैनिक, कोण भाजपवाला, कोण राष्ट्रवादीवाला, कोण आरपीआय वाला, हा कधीच विचार करण्याची गरज नाहीये. माझे झेंडे किती लावले, माझे छोटा लावला, माझा मोठा लावला, व्यासपीठावर माझी 4च होते, भाषणं माझी 3च केली, हा कधीच विचार आपण करायला नाही पाहिजे. आपण त्यापेक्षा प्रत्येकाने इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नमो सैनिक होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर आणि तरच 45+ या महाराष्ट्रामध्ये आपण आकडा पार करू शकू. अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तसा आपल्याला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये 45+ आणि देशात 405 या 2च गोष्टी दिसण्याची गरज आहे. आपण प्रत्येकाला काहीतरी आशा आहे, इच्छा आहे, स्वप्न आहे की मला काहीतरी व्हायचं आहे. इतके दिवस आपण काम करतोय, परंतु येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये, या 2-3 महिन्यात केवळ आपण सांघिक विचार करू की आम्हाला या महाराष्ट्रामध्ये 45+ हा आकडा पार करायचा आहे. आणि हा विचार करण्याकरता आणि पदाधिकाऱ्यांमध्ये रुजवण्याकरता हा संकल्प मेळावा आहे. सगळ्यांनी एकत्र दिलाने काम करू. एकमेकांबद्दल असलेले राग, लोभ, आणखी काही गोष्टी असतील, आतापर्यंत मला हे केलं, यांनी मला पाडलं, यांनी माझ्या विरुद्ध नगरसेवकाला उमेदवार उभा केला, हे सगळं विसरून पुन्हा एकदा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्र पक्ष यांच्या सर्वांच्या युतीची 45च्या वरती आकडा पार करण्यासाठी कटिबद्ध होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सन्माननीय अप्पा शिंदे यांना विनंती आहे, आपण आपले विचार मांडावेत. सर्व राष्ट्रपुरुषांना वंदन करून आदरणीय मंच आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे जमलेल्या सर्व कार्यकर्ते बंधूंनो, आजची सभा मला वाटतं येणाऱ्या लोकसभा इलेक्शनची, महायुतीची, ठाणे जिल्ह्याची तयारीची सभा आहे. आज आपण पाहिलं माननीय मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास हे करून गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये खऱ्या अर्थाने विकास आणला. आपण देशभरात फिरत असताना पायाभूत जेवढ्या सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हटलं जातं, हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आणलं. आणि आता आपण पाहिलं वसुदैव कुटुंबकम म्हणजेच G20मध्ये यजमानपद घेऊन या विश्वामधल्या सगळ्या देशांना एकत्र आणून एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य याची संकल्पना मांडली. आज आपण जर भारतामध्ये फिरत असताना पाहिलं की जी काही आपली देवस्थानं होती, पर्यटन स्थळं होती, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल आणण्याची शक्ती माननीय पंतप्रधानांनी दाखवली. याबद्दल त्यांचं आपण किती आभार मानावे याबद्दल शंका नाही. हा एक निडर असा नेता
आज माझ्या हिशोबाने केवळ भारताचे नेते मोदीजी राहिले नाहीत, तर ते वैश्विक नेते बनले आहेत आणि जगामध्ये आज सगळ्यात जास्त मान हा मोदी साहेबांना दिला जातोय आणि खऱ्या अर्थाने याचा अभिमान हा प्रत्येक भारतीयांना आम्हाला आहे. आणि यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे भाजपचे नेते देवेंद्रजी आणि आता आपल्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आलेले आमचे अजितदादा, हे विकासाचीच मार्ग किंवा जो काही विकास भारतीय जनता पार्टी किंवा भाजप सरकारनी युतीनी गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये आला, तो तोच विकास खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये यावा आणि ह्या अर्थाने मला वाटतं दादा त्यांच्यामध्ये सामील झालेले आहेत. आमच्या राष्ट्रवादीचे जवळजवळ 90% राष्ट्रवादीचे सैनिक हे दादांच्या मागे आजही आम्ही उभे आहोत. आणि आज यामध्ये महाराष्ट्र या युतीमध्ये म्हणायचं तर मला वाटतं आज आपला हा स्नेह मेळावा आहे. आपण आज जिल्हा पातळीवरती हा मेळावा घेतल्यात. मला वाटतं विधानसभा वाईज आणि पुढे आपल्या वॉर्डपर्यंत अशा प्रकारचे मेळावे घेऊन कुठेतरी मनोमिलन करायला पाहिजे. मला माहिती आहे भारतीय जनता पक्षाने ती सुरुवात फार अगोदरच केले आणि त्यांची विन ही कालपर्यंत यायला सुरुवात केलेत. शिवसेनेने सुद्धा त्या प्रकारचं काम सुरू केलंय आणि मला वाटतं जर आपण मला वाटतं 2024 मध्ये देश फिरत असताना 2024 मध्ये सुद्धा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच होतील हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाहीये. कारण यामध्ये आता जी आपण हे करतोय की 400च्या वरती माझ्या अंदाजाने 2/3 मतदान 2024ला 100% मिळणार आहे. तरी पण यासाठी जे काही काम म्हणजे कुठल्या तरी विजयाने आपण हे होऊ नये, परंतु त्यामुळे त्यासाठी काम करणं जे काय करावं लागतं ते मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मांडलाय आणि हीच गोष्ट आपल्याला शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेतली पाहिजे. आणि आपले या ठाणे जिल्ह्यातले ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे तिन्ही लोकसभा आपल्याला निवडून आणायचे असतील तर कार्यकर्त्यांची मतं जर जुळलेली आहेत पण मनं सुद्धा जुळली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण त्यामध्ये जर काम केलं तर आपण यशस्वी होऊ. माझ्या ठाणे जिल्ह्यामध्ये मी धन्यवाद देईन की आज कपिल पाटील जे आमचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा विकासाची गंगा आणली. आमचे डोंबिवलीचे रवींद्रजी चव्हाण जे आमचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये फार चांगल्या गोष्टी नेटाने इथे आणलेल्या आहेत. आणि तीच गोष्ट मला वाटतं श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगली आमची विकास कामं केलेली आहेत. या सगळ्यांना मी धन्यवाद देईन आणि ते विजयी होतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. फक्त पक्षाने लवकरात लवकर उमेदवार डिक्लेअर करून महायुतीला काम करण्यासाठी आम्हाला बळ द्या, ताकद द्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार ठाणे जिल्ह्यात आपल्या मागे आहे आणि पूर्णपणे आपल्याला साथ देईल असं आश्वासन देऊन थांबतो. नमस्कार. धन्यवाद अप्पा. यानंतर सन्माननीय आनंद परांजपे यांना विनंती आहे आपण सर्वांशी संवाद साधावा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, हा म्हणता 2024 लोकसभेचे निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत आणि आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये या महायुतीचे मेळावे होत असताना ठाण्यातील या ऐतिहासिक शिवाजी मैदानमध्ये ही सभा होत असताना ठाणेकरांनी ज्यांना सदैव आपलं दैवत मानलं ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 2 जुलैला ज्यावेळेला एक वेगळी राजकीय भूमिका आम्ही घेतली आणि
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाली, त्यावेळेला एक व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून की येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये भारताला प्रगतीपथावर नेऊन ज्यांनी ठेवलंय ते विश्वामधले सर्वात लोकप्रिय असे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट केले पाहिजेत आणि महाराष्ट्राचा विकास हे ध्येय ठेवून आम्ही या सरकारमध्ये सामील झालो। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी मंचावर बसलेल्या नेत्यांना एवढंच आश्वस्त करतो की तिन्ही लोकसभा मतदारसंघ ठाणा असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, या विक्रमी मताधिक्याने महायुती जिंकेल हा विश्वास राष्ट्रवादीच्या वतीने देतो आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 9 वर्षामध्ये केलेली विकास कामं, नमोमी गंगे असेल, डिजिटल इंडिया असेल, 5 ट्रिलियनची इकॉनॉमी असेल, हे सगळे विषय घेऊन आपल्याला मतदारांपर्यंत जायचंय। 22 जानेवारीला होणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं लोकार्पण जे होणार आहे, माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, 20 असेल, 21 असेल, 22 असेल, संपूर्ण वातावरण हे राममय आपल्याला करायचंय। प्रभू श्री रामाच्या आशीर्वादाने ठाणे जिल्ह्यातील तिन्ही खासदार हे महायुतीचे विक्रमी मताधिक्याने निवडून आणायचे। एवढंच बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद। यानंतर फक्त 3च वक्ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम आमंत्रित करतो महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना। सर्वांनी दोन्ही हात घट्ट उंच करून सर्वांनी घोषणा द्यायची आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आजच्या या महायुतीच्या संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ व आपणा सर्वांवरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सर्व आरपीआय आणि सर्व घटक पक्ष यातील प्रमुख असे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मी फक्त विनंती करायला इथे उभा आहे की गेले अनेक वर्ष आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाला विजयी करण्यासाठी नेहमीच शर्तीचे प्रयत्न केले। आपले असणारे प्रत्येक उमेदवार हे जिंकून आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न हे आम्ही सर्वांनी ठाण्यातील एक कार्यकर्ता म्हणून मी नेहमीच पाहिले। माझी आपणा सर्वांना एवढीच विनंती आहे, ही निवडणूक 2024 हा महाविजय जो आहे, हा महाविजय एखाद्या पक्षाचा उमेदवार जिंकवण्यासाठी नाहीये। ही निवडणूक आपला देश जिंकला पाहिजे यासाठी असणारी निवडणूक आहे आणि आपल्या देशाला आपल्याला सर्वांना जर जिंकून आणायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा हा उचलला पाहिजे। आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण एकदा जर आपण सर्वांनी मनात ठरवलं की येणारी निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक जिंकून आणण्यासाठी जर आम्ही सर्वजण जोमाने लागलो तर नक्कीच यश हे आपल्या पदरात पडेल, मला खात्री आहे। आणि आम्ही सर्वजण व्यासपीठावरील सर्वजण सर्व पदाधिकारी एवढेच विचार करू इच्छितो की येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये आपण सर्वांना हे जे शिवधनुष्य आहे हे शिवधनुष्य सर्वांनी मिळून एकत्रपणे उचलायचं आहे आणि त्याचा संकल्प तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय प्रमोद हिंदूरावजी यांना विनंती आहे आपण संवाद साधावा. प्रोटोकॉल जरा तोडतो. आम्ही ग्रामीण भागातले आहोत. दरवेळेला अन्याय किंवा आम्ही सहन करायला इथे आलेलो नाहीत, म्हणून व्यासपीठाची माफी मागतो. पहिल्यांदा सन्माननीय कपिल पाटील ज्यांचं चांगलं भाषण झालं ते आमचे सहकारी मित्र आदरणीय चव्हाण साहेब, खासदार श्रीकांत शिंदेजी, आदरणीय विनय सहस्रबुद्धेजी, सन्माननीय व्यासपीठ मंदाताई आणि माझ्या सहकारी बंधू भगिनी, मी आपला कोणाचा जास्त वेळ घेत नाही, परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही लढलो त्यांच्यासोबत आम्हाला आता राहायचं आहे. गेली 25 वर्ष मी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही सर्व लढलो, परंतु आम्ही त्यांच्यासोबत आता अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्यासोबत येऊन त्यांच्यासोबत काम करणार आहोत. येणाऱ्या लोकसभेमध्ये कपिल पाटील साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, बाकीचे नवीन उमेदवार असतील, त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहणार आहे. या ठिकाणी कोणाचा वेळ न घेता मी 1 मिनिटामध्ये एक गोष्ट सांगतो की आदरणीय देशाचे पंतप्रधान आताचे आणि पूर्वीचे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब होते. आम्ही इस्रायलला स्टडी टूरला गेलो होतो, सहस्रबुद्धे साहेब, आणि त्या स्टडी टूरमध्ये 10 दिवसाची स्टडी टूर होती इस्रायलला. त्यावेळेला देशाचे आजचे पंतप्रधान त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री यांनी एक प्रेझेंटेशन दिलं. गुजरात राज्याच्या वतीनं पूर्ण 80 राष्ट्राचे लोक आले होते त्यांच्या समोर. त्या प्रेझेंटेशनमध्ये त्याने ॲक्वाकल्चर, ॲग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवरमध्ये 2020ला गुजरात कसं असेल आणि त्या 80 राष्ट्रातल्या लोकांनी चांगल्या जोरदार टाळ्या वाजवला. व्हिजन असलेलं नेतृत्व त्यांचं होतं. ही माहिती तुम्हाला अशासाठी मी दिली की त्यावेळेला अजितदादा पवार साहेब म्हणाले, त्यावेळेला अजितदादा पवार साहेब आमच्या सोबत होते, मी त्यांच्या सोबत होतो. इथे संदीप नाईक आहेत, तेही त्यावेळेला होते. 3.5 दिवस ते आमच्या सोबत होते. त्यावेळेला अजितदादा पवार म्हणाले की हे प्रमोद, ही कॅसेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण देऊ. आज ना उद्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री हे देशाचे पंतप्रधान होतील. हे वाक्य बोललेले हे मुद्दाम यासाठी सांगतो. आणि 2014ला गुजरातचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान झाले. विजन असलेलं नेतृत्व आपल्याला या देशाने पाहिलं. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी गेली 37-38 वर्षापासून काम करतोय आणि काम करत असताना त्यांचं सुद्धा विजन आहे. विजन असलेला नेता आम्हाला मिळालेला आहे आणि त्याची साथ आणि त्याला देणारी आपली सगळ्यांची साथ असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये गौरवशाली काम झाल्याशिवाय राहणार नाही. मला आठवतं 1998ला 97ला मी जिल्हा परिषदचा सभापती झालो. त्यावेळी आनंद दिघे साहेबांच्याकडे आम्ही यायचो, तेही माझ्या कार्यालयामध्ये यायचे. कपिल पाटील साहेब इथे आहेत, कथोरे साहेब या ठिकाणी आहेत, शिंदे साहेबही त्यांच्यासोबत असायचे. सांगायचं तात्पर्य असं आहे की काम करणाऱ्या माणसाला चांगल्या प्रकारची शक्ती आणि ताकद आणि बळ मिळतं. आणि म्हणून मगाशी नरेश मस्केंनी ज्यावेळी उल्लेख केला आदरणीय दिघे साहेबांचा, दिघे साहेबांची पुण्या या ठाणे जिल्ह्याला मिळाली असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे सुगीचे दिवस पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी श्रीकांत शिंदेना माझी विनंती राहणार आहे की आपण राज्याचे प्रश्न सोडवता, देशाचे प्रश्न सोडवता. सहस्रबुद्धे साहेब आहेत, 35 सेक्शनचा आमचा कायदा आहे, जो शेतकऱ्यांशी लढणारा कायदा आहे फॉरेस्टचा, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील यांचं स्मारक आहे मुरबाड तालुक्यामध्ये, गेली 30-40 वर्षापासून त्याच्यासाठी आम्ही झगडतोय. अभयारण्याचा प्रश्न आहे, कपिल पाटील साहेबांनी तो हातात घेतलाय, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. रेल्वेचा प्रश्न आपण मार्गी लावायला घेतलाय. हे सर्व प्रश्न मी अशासाठी मांडलेत की ज्या प्रश्नाशी संकट तुमच्याशी आहे, शासनाशी आहे, राज्य सरकारशी आहे, केंद्र सरकारशी आहे. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही मतदारांकडे जाणार आहोत त्यावेळी मतदारांना सुद्धा या पुढच्या काळामध्ये आश्वासित आम्हाला करायचंय आणि ह्या गोष्टीकडे तुम्ही साकल्याने लक्ष द्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मुरबाडच्या 12वी प्रकल्पाचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न सोडवलेत, तोही कॅबिनेट पुढे आहे. त्याची माहिती मी तुम्हाला अशासाठी दिली की आम्हाला ज्यावेळी आम्ही कार्यालयामध्ये बसतो त्यावेळी लोक विचारतात तुम्ही सत्तेमध्ये आलात, आमची 20% सहभाग असेल की 10% असेल, परंतु या पुढच्या काळामध्ये तुमच्या सर्व नेत्यांसाठी उपयोगाचा राहणार आहे. जास्त बोलण्यापेक्षा कृतीत आपण काम केलं पाहिजे. दुसरी महत्वाची मुद्दा आहे या ठिकाणी, मुख्यमंत्री महोदयांना आम्ही MMRD सारखं जे रिजन आहे तशाच धर्तीचं रिजन ठाणे जिल्ह्यामध्ये MMRD सारखं ठाणे प्राधिकरण करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे, त्याचा विचार करावा. त्याचबरोबर ठाणे बाजार समितीची सुद्धा स्थापना या पुढच्या काळामध्ये करावी अशा प्रकारची विनंती करतो. जबरदस्तीने या ठिकाणी आपल्याशी जरी बोललो असलो तर हे माझे विचार आपल्या पक्षाच्या हितासाठी आहेत, भविष्यामध्ये तुमची मतं आमची मतं वाढवण्यासाठी आहेत आणि म्हणून याचा साकल्याने विचार होईल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विनंती आहे आपण सर्वांशी संवाद साधावा.
सियावर रामचंद्र की जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की। आज या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर विनयजी सहस्त्रबुद्धे, कुमारजी आयलानी आणि उपस्थित बरोबर घेऊ ना सगळ्यांचे सर्व मान्यवर आणि सन्मान्य मंच आणि समोर बसलेले सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आज पहिल्यांदाच महायुतीची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बैठक होते। एक सुरुवात जी आहे ती आपली या ठिकाणी या बैठकीपासून झालेली आहे आणि या ठिकाणी या बैठकीमध्ये सर्वच नेते उपस्थित आहेत। आपण ही जी महायुतीची बैठक आज घेतोय, आज 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या आणि सगळीकडे दणदणीत बैठका ज्या आहेत हे या महायुतीच्या या ठिकाणी झालेल्या आहेत। येणारी लोकसभा निवडणूक जी आहे, या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आपल्या सगळ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी सज्ज व्हायचंय आणि आता आपण सगळ्यांनी या ठिकाणी ज्यांनी भाषणं केली, यावेळेस आपल्याला हे फक्त लोकसभा निवडणूक महत्वाची नाही, आपल्याला ही निवडणूक जी आहे ही देशासाठी आहे। या देशासाठी, या देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करतायत त्यांच्यासाठी ही निवडणूक जी आहे ही महत्वाची आहे। म्हणूनच आपल्याला यावेळी जे आहे गेले अनेक म्हणजे 2014 असेल, 2019 असेल, त्याच्यापेक्षा जास्त सीट जे आहेत या आपल्याला 2024 मध्ये जे आहे त्या ठिकाणी निवडून आणायचे आहेत। म्हणूनच आपला नारा जो आहे यावेळेस जय श्री राम यांच्या बरोबरच आपकी बार आणि एक आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार हा 400चा आकडा आपल्याला जर गाठायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला यावेळेस जे आहे की आपकी बार 45 पार हा नारा जो आहे तो आजच्या दिवसापासून या ठिकाणी द्यायला लागेल आणि आपल्याला जास्तीत जास्त जागा ज्या आहेत या महाराष्ट्रामधून ज्या आहेत आणि या ठाणे जिल्ह्यामधून आपल्याला निवडून आणायला लागतील। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या जिल्ह्यामधील सर्व महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या मोठ्या फरकाने आपल्याला निवडून आणायचे, त्याच्यासाठी आपल्याला काम करायला सुरुवात करायची, काम आपण करतोय। पण आपण पाहत असाल की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब कशा प्रकारे काम करत असतात, कशा प्रकारे या देशाच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये जे आहे जे 50 वर्ष 70 वर्ष जमलं नाही त्या 10 वर्षामध्ये करून दाखवणारा जर कुठला नेता असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत। आज त्यांची कार्यपद्धती जर बघितली तर आपण त्या प्रकारे जे आहे म्हणजे आज 10 वर्षामध्ये आपला देश जो मागे होता त्याला पुढे आणण्याचं काम जे आहे ते आपण नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं। अनेक प्रकल्प जे आहेत हे अनेक प्रकल्प या ठिकाणी उभं करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं। आज या ठिकाणी विरोधक म्हणत असतात की या राम मंदिराच्या मुद्द्यावरती जे आहे या देशामध्ये राजकारण चालू आहे, पण यांना कोणी थांबवलं होतं गेलं 70 वर्ष की राम मंदिर जे आहे हे 70 वर्षामध्ये हे लोक बांधू शकले नाही, पण 500 वर्ष आपल्याला वाट बघायला लागली या राम मंदिरासाठी आणि हे राम मंदिर बांधण्यासाठी जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांना जन्म घ्यायला लागला आणि आज हे मंदिर या ठिकाणी होतंय। गेले अनेक हुतात्मे झाले, अनेक बलिदान झाले, अनेक त्या ठिकाणी संघर्ष झाला, अनेक कारसेवकांनी जो आहे तो आपला जीव त्या ठिकाणी दिला आणि आज जो आहे हे राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहतंय। आणि त्याचबरोबर हे राम मंदिर करत असताना हे या देशामध्ये जे आहे राज्यामध्ये राम राज्य आलं पाहिजे त्याच्यासाठी नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी काम करतायत, दिवस रात्र त्या ठिकाणी काम करतायत आणि विकासाचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी करतायत। 70 वर्षांना आठवलं नाही की स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमाने जे आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये टॉयलेट बांधलं पाहिजे, एवढी छोटीशी गोष्ट ती मोदी साहेबांना यावं लागलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय द्यावं लागलं। आज महिला या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत, या ठिकाणी त्यांना कधी वाटलं नाही की प्रत्येक घरामध्ये जे आहे ही त्या ठिकाणी गॅस गेला पाहिजे, उज्ज्वला गॅस जे आहे ते प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी नेण्याचं काम जे आहे ते मोदी सरकारने या ठिकाणी केलं। अशी अनेक कामं जी आहेत या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, आपण MMR रिजन मध्ये राहतो, या ठिकाणी MMR रिजन मध्ये जे आहे रेल्वेची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, हे देखील एवढा निधी जो आहे तो कधी या MMR रिजनला मिळाला नव्हता, तेवढा निधी जो आहे तो या MMR रिजन मध्ये मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचं जाळं जे आहे त्या ठिकाणी विणलं गेलं।
आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली जे आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी दिवस रात्र काम करतायत आणि त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी काम करतायत। एक मुख्यमंत्री जो आहे तो रात्री सकाळीपर्यंत काम करतो, दुसरा उपमुख्यमंत्री जो आहे सकाळी पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करतो आणि जे आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते ऑलराऊंडर आहेत। म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की अधिकाऱ्यांवरती त्या अधिकाऱ्यांनी कधी झोपायचं कधी उठायचा हा प्रश्न जो आहे तो अधिकाऱ्यांना पडलेला आहे की कधी रात्री जो आहे तो अपरात्री आपल्याला फोन येतो कुठल्याही गोष्टी विचारण्यासाठी, विकासात्मक राजकारण। म्हणजे एवढा या 1.5 वर्षामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जे कार्य झालं नाही ते 1.5 वर्षामध्ये जे आहे हे तिघं मिळून जे आहे या ठिकाणी काम करतात। MMR रिजन मध्ये आपण सगळे लोक आहोत, MMR रिजन मध्ये आपण पाहत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम देखील या ठिकाणी आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। तर आपल्याला जे आहे जसं या प्रकारे या ठिकाणी या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब काम करतात आणि या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित दादा असतील, हे ज्या प्रकारे पायाला भिंगरी लावून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं राजकारण करतायत हे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम देखील आपलं या ठिकाणी आहे। आपल्याला देखील त्यांच्या सारखंच काम जे आहे ते येणाऱ्या 2 महिन्यापर्यंत लोकसभेची निवडणूक आणि त्याच्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक पायाला भिंगरी लावून जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय। लोकांचा विश्वास देखील आहे, लोकांचा विश्वास वाढत चाललेला आहे आणि या लोकांपर्यंत ज्या या सरकारच्या माध्यमाने सरकार करत असलेली कामं हे देखील आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे। एवढ्याच या ठिकाणी मी आपलं जास्त वेळ घेणार नाही, एवढ्या सूचना या ठिकाणी करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यावरती महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार जे आहे हे निवडून आले पाहिजे। त्याचबरोबर या राज्यावरती आणि देशावरती जे आहे पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेची निवडणूक जी आहे ती मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकायची आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण जे आहे त्या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की येण्यासाठी उशीर झाला, कारण की आपल्याला माहिती असेल की आजच काँग्रेसचे मोठे नेते मिलिंदजी देवरा यांचा जो आहे हा शिवसेनेमध्ये जो आहे हा प्रवेश त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला आणि आजच काँग्रेसची जी आहे कुठली यात्रा जी आहे निघाली होती त्याच दिवशी हा प्रवेश त्या ठिकाणी झाला। ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठं यश जे आहे हे महायुतीचं आहे। आणि जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा जो प्रवेश मी या म्हणजे शिवसेनेमध्ये येतोय या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचे हात आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी जो आहे हा प्रवेश मी त्या ठिकाणी घेतलेला आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर सन्माननीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब, जोरदार टाळ्या वाजवूया। महायुतीच्या मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित 85 लोक आहेत। आता काय करू सांगा, तुम्ही सांगा, यांचं काय नाही। महायुतीचे सन्माननीय सगळेच मंचासीन नेतेगण, माझ्या समोर बसलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्र गीतामध्ये महायुतीचे सांगितलं ना, आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये गाण्यामध्ये ओळ आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। आता आपल्या ह्या महाराष्ट्राच्या गीतामधली ही जी ओळ आहे ही सत्यात उतरवण्याची वेळ आलेली आहे। तो संकल्प आपल्याला आज करायचा आहे की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि 45 सीट देऊन मोदीजींना परत प्रधानमंत्री करण्याचा संकल्प करतो महाराष्ट्र माझा।
महायुती आपली झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं की हे सगळ्यांना बीजेपीच्या चिन्हावर लढायला लागेल, अशा प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या. ह्याची सुरुवात महायुतीच्या मेळाव्याची आज झाली असं नाही. या ठिकाणी श्रीकांत शिंदे बसलेले आहेत. दिल्लीमध्ये एनडीएच्या सगळ्या घटक दलांच्या बैठका देशाच्या प्रधानमंत्र्यांनी स्वतः 3-3 तास उपस्थित राहून पब्लिक सारखं समोर बसून या बैठका अटेंड केलेल्या आहेत. त्या बैठकीमध्ये सूत्रसंचालन करताना मी सांगितलं होतं कि हमारा जो गठबंधन है वो घड़ी डिटर्जेंट पाउडर जैसा नहीं है, पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. हमारा गठबंधन जो है LIC जैसा है, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. कार्यकर्ते एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र राहणं ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणं हे यश आहे. त्या यशाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. म्हणून जेवढे आपले महायुतीचे घटक दल आहेत त्या सगळ्या पक्षांनी, नरेश मस्केने या ठिकाणी उल्लेख केला की आपण सगळ्यांनी एकत्र काम करायचं. आपल्याला आपल्या राजकीय जीवनामध्ये जर गोडवा पाहिजे असेल तर मधमाशांसारखं एकमेकाला घट्ट चिकटून राहिलं पाहिजे. आपण मधमाशांसारखं एकमेकाला घट्ट चिटकून राहिलो तर 100% आपल्या राजकीय जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल, यामध्ये माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. उमेदवार फक्त महाराष्ट्रातले नाही, उमेदवार देशातले ठरलेले आहेत. 543 जागांवरचे उमेदवार ठरलेले आहेत. आपल्याला चिंता करण्याची गरज नाहीये. 543 जागांवर फक्त नरेंद्र मोदी लढणार आहेत. आपल्याला नरेंद्र मोदींना निवडून आणायचं आहे. कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदेला नाही, भिवंडी लोकसभेमध्ये कपिल पाटलांना नाही, इकडला जो कोणी उमेदवार ठरेल तो ठरेल, त्यांना नाही. एकमेव नरेंद्र मोदी. का? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्यानंतर मागच्या 10 वर्षापासून विकासाच्या माध्यमातून देशामध्ये नाही विश्वामध्ये स्वतःच्या बद्दल त्यांनी जो विश्वास निर्माण केलेला आहे, त्यामुळे देशातल्या जनतेने ठरवलेलं आहे की अब की बार 400 पार, अब की बार फिर एक बार मोदी सरकार. त्याच्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे. मागाला आपण लाजायचं कारण नाही. लोक मागितलं की देतात. आम्हाला मोदीजींनी मार्गदर्शन करताना सांगितलं होतं 2014ला जेव्हा त्यांनी घोषणा दिली 272 प्लस, तर त्यांनी सांगितलं की आम्ही कोर टीम मध्ये बसलो तेव्हा मला लोक सांगायला लागले ये ज्यादा नहीं हो रहा. मोदीजींनी सांगितले ज्यादा बिदा कुछ नहीं, तुम मांगो, लोग देने के लिए बैठे. आणि म्हणून आता 400 पार मागितले. मी विश्वासाने सांगतो मोदीजींचं नेतृत्व, अमित भाईंची रणनीती आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत, या मेहनतीच्या जोरावर 400च्या पुढेच आपल्या एनडीएच्या जागा निवडून येतील, याबद्दल माझ्या मनामध्ये तरी तीन मात्र शंका नाही. आता सगळं वातावरण भक्तिमय झालेलं आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो केदारनाथला जेव्हा आपदा येते तेव्हा पुढे मोदीजी येतात. सोमनाथच्या मंदिराला भव्य रूप द्यायचं असेल तरीही मोदीजी पुढे येतात. काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर बनवायचा असेल तिथेही मोदीजींना पुढे यावं लागते. काल भैरवच्या मंदिराचं कॉरिडॉर करत मोदीजींना पुढे यावं लागतं. आणि आता 22 जानेवारीला काय, जय श्रीराम. अयोध्यामध्ये भव्य मंदिर बनवायचं असेल तिथेही मोदीजींना पुढे यावं लागते. तुम्ही कितीही राजकारण करा, देशाच्या जनतेने ठरवलेलं आहे की जर मोदी नसते तर राम मंदिर झालं नसतं. ही काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये 100% महायुतीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही.
कारण विकास करताना एवढ्या योजना आहेत. आता मला सांगितलं 10 मिनिटं बोला, पाठीमागून सगळे जायला लागले. मी फार काही बोलत नाही, पण 2-3 उदाहरणं आपल्याला फक्त मी देतो. परवा मी मुरबाडला गेलो होतो. मुरबाडच्या एका गावामध्ये गेलो. तिथला आपला एक सहकारी आहे, त्याला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला. खेडवले गाव आहे, बुधाजी गोविंद खापरे म्हणून नाव आहे. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ त्याला मिळाला. त्याला मी माईक दिला, बोला काका काय झालं होतं तुम्हाला? बोलतो माझं हार्टचं ऑपरेशन झालं. जर माझ्याकडे आयुष्यमान भारत योजनेचा कार्ड नसता तर बोलतो माझं काही खरं नव्हतं. मी त्याला विचारलं कोणामुळे झाले? तो बोला जर मोदी नसते तर मी, आपल्या गावठी भाषेत त्यांनी सांगितलं, जर मोदी नसते तर मी एवढ्या ढगात असतो. माणसाचं जीवन वाचवण्याचं काम हे मोदीजींच्या अशा छोट्या छोट्या गोर गरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या योजनांच्यामुळे होतं. असाच एक किस्सा हरियाणाच्या कर्नालमध्ये मी गेलो होतो. त्या ठिकाणी आमचा एक मुसलमान बांधव, त्याचे दोन्ही गुडघे खराब झाले होते. त्यांनी सांगितलं 8 वर्षापासून घरातल्या एका कोपऱ्यात मी बसून होतो, ऑपरेशन करायला पैसे नव्हते, आणि या आयुष्यमान भारत योजना आली. कोणीतरी माझं कार्ड काढून दिलं. एक एक करून दोन्ही माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं. त्यांनी हिंदीमध्ये त्याच्या भावना व्यक्त केल्या, त्या हिंदीमध्येच सांगतो. त्यांनी सांगितलं आज अगर मैं चलकर यहाँ कलेक्टर ऑफिस में आया हूँ, भले मेरे पैर से चलकर आया हूँ, लेकिन मेरे पैर में जो ताकत दी है वो नरेंद्र मोदी जी ने ताकत दी है. ही या छोट्या छोट्या योजनांची खऱ्या अर्थाने बघितली तर कमाल आहे. आपल्याला कोणाला माहित आहे किसान सन्मान योजनेचे किती पैसे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेत? आपण अंदाज करत नाही याचा. आतापर्यंत 2,85,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेत. नाईक साहेब इथं साक्षीदार आहेत, मी साक्षीदार आहे, प्रमोद इंद्रराव साक्षीदार आहे. 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं होतं शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना. किती वर्ष सांगितलं? तुमच्या लक्षात असेल तर आठवून बघा. किती वर्ष सांगितलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. पण मी अतिशय जबाबदारीने विधान करतो. मी जेव्हा 14ला लोकसभेत गेलो, एक प्रश्न विचारला गेला की मागच्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, त्याचे आकडा किती होत? तर फक्त 40,000 कोटी माफ केला होता. एकदा 40,000 कोटी माफ केला आणि एवढी वर्ष ते तुंतुना वाजवत राहिले. आपल्या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी दर 4 महिन्याने 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात दिले जातात. 19,000 कोटीचा एक हप्ता दिला जातो. आतापर्यंत 15 हप्ते दिले, त्याची एकूण रक्कम 2,85,000 कोटी झाली. हा आकडा अजून किती पुढे जाईल ह्याची गणती नाही. जोपर्यंत मोदीजी आहे तोपर्यंत योजना चालू राहील, तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचं भलं होईल. आमच्या भिवंडी तालुक्यातल्या कवाड गावात मी गेलो होतो. तिथं आमची एक भगिनी किसान सन्मान योजनेचा लाभ घेतला आणि तिने भाजीपाल्याचा व्यवसाय केला. किसान सन्मान योजनेचा लाभ मिळेपर्यंत तिच्या खात्यामध्ये 1 रुपयाही शिल्लक नव्हता, शून्य. आज तिच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये शिल्लक आहेत. अभिमानाने ती भाषण करून सांगते की आज माझ्या खात्यात जर 1 लाख रुपये शिल्लक असतील तर याचं श्रेय कोणाचं असेल? ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं श्रेय. हे आपल्या प्रधानमंत्र्यांचं श्रेय. राज्य सरकार ही फार मोठ्या प्रमाणात विकासाचं काम करते. राज्य सरकारचं विकासाची कामं ही सांगत गेलो तर मला वाटतं पाठवून सगळ्या खुर्च्या खाली होतील. पण एक गोष्ट मला इथं निश्चित सांगितली पाहिजे. ज्या दिवशी शिंदे साहेबांनी, नरेश मस्केने या ठिकाणी उल्लेख केला, ज्या दिवशी शिंदे साहेबांनी आपले आमदार घेऊन नवसारी मार्गे सुरतला गेले, त्या दिवशी मी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांच्या राजभवनवर मुक्कामाला होतो. मी ही बातमी बघत होतो. रात्री 10:40ला मी टीव्ही लावून बघितला, बातम्यांमध्ये ते दिसलं आणि गव्हर्नर पुन्हा झोपले होते. दरवाजा उघडून आले, आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो. त्यांनी मला विचारलं ये क्या चल रहा है, ये सक्सेस होगा? बोला आज तक का मेरा तो अनुभव है कि एकनाथ शिंदे साहब ने जो भी राजनीतिक कुछ उन्होंने चाल चली है तो वो चाल आज तक फेल नहीं गई. आणि तो त्यांनी केलेला प्रयोग तो यशस्वी झाला. म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही महायुतीचं सरकार आलं. पण एक गोष्ट निश्चित आहे, या ठिकाणी उल्लेख केला नरेश मस्केनी, एकमेव देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी 5 वर्ष सतत मुख्यमंत्री पद उपभोगलं. हे कोणाला जमलं नाही. मी जबाबदारीने सांगतो, आपल्या नेत्याच्या पाठीत जर खंजीर खुपसला गेला नसता तर कंटिन्यू 10 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले असते.
पेटून उठलं पाहिजे आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी. जा विचारलं पाहिजे की तुम्ही आमचा अपमान नाही केला, तुम्ही आमच्या पाठीत खंजीर नाही खुपसला. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला होता त्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. आता ही आघाडी घेऊन आपल्याकडे परत येतील, त्यांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता ही निश्चितपणाने जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण हे बदलणारं भारत आहे, हे विकसित भारत आहे, विकासाकडे वाटचाल करणारं भारत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार ही विकासाकडे घोडदौड करत आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना इथून जाताना संकल्प करायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुतीचे जो संकल्प केलेला आहे की आपकी बार 400 पार, आणि त्याच्यात महाराष्ट्रातले 25 खासदार असे सगळ्याच आपल्या नेत्यांनी कोणाच्या भरोशावर हे संकल्प केलेला आहे, तुमच्या आणि आमच्या भरोशावर संकल्प केलेला आहे. त्यांचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपण सगळ्यांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे. मी फार वेळ आपला घेत नाही, जाता जाता फक्त पुन्हा एक माधवीताई सांगत होती काही कविता लिहून आणलेत का, जाता जाता परत एकच फक्त सांगतो, खिड़की खोलकर देखने दो मुझे, मेरे देश की तस्वीर बदल रही है. खिड़की खोलकर देखने दो मुझे, मेरे देश की तस्वीर बदल रही है. पहले सरकारें गठबंधन से बनती थी, अब विपक्ष गठबंधन से बन रहा है. पहले सरकारें गठबंधन से बनती थी, अब विपक्ष गठबंधन से बन रहा है. आजच आपण संकल्प केलेला आहे स्वच्छतेचा, मंदिर साफ करण्याचा. मैं ये तो दावा नहीं करूंगा कि देश का सारा कचरा मोदी जी ने साफ कर दिया, लेकिन ये दावा जरूर करूंगा कि देश का सारा कचरा इंडी अलायंस के माध्यम से इकट्ठा कर दिया. अभी ये इकट्ठा किया हुआ कचरा है, ये फेंकने की जिम्मेदारी आपकी और हमारी है. मुझे पूरा विश्वास है, मला पूर्ण खात्री आहे की 2024ला हा कचरा उचलून आपण 100% याला हद्दपार करणार आणि पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना बसवण्यासाठी आपलं योगदान देणार. हाच संकल्प इथून जाताना करूया, हाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रगीताने आपल्या या मेळाव्याचा समारोप होईल. सर्वांनी आपल्या जागीच उभं राहावं. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, उपस्थिती दाखवली, तुमचे सर्वांचे आभार. सर्व पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांचे आभार. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, खासदार, आमदार सर्वांचे आभार. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपल्या जागी उभं राहावं. सामूहिक राष्ट्रगीत होईल, सर्वांनी एकाच वेळी गायचंय. सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.